पुण्याच्या भिगवणमध्ये गाडीवरून जात असताना मुलीचं अपहरण करण्यात आलंय। आई आणि तिच्या भाऊ याच्या डोळ्यांमध्ये चटणी टाकून मुलीचं अपहरण, गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी। भिगवणमध्ये आई आणि भावाच्या डोळ्यांदेखत मुलीचं अपहरण, अपहरणकर्त्यांनी तरुणीशी गेल्या 1.5 महिन्यामध्ये 11 वेळा संपर्क साधल्याचं पोलिसांच्या तपासामधून समोर आलंय। कॉलचे डिटेल्स आणि व्हॉट्सअप चॅट मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न। अपहरणाच्या प्रकरणी आज भिगवण बंदची हाक, ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या। काही काळ पुणे सोलापूर महामार्ग देखील रोखून धरण्यात आला। इंदापूर भिगवण अपहरणाच्या प्रकरणी आरोपी आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना। अद्यापही मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। अपहरण झालेल्या मुलीचं 22 तारखेला लग्न आहे। खरेदीसाठी जात असताना अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती। भिगवण प्रकरणामध्ये इंदापूरमध्ये होणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली। तणाव निर्माण होऊ नये, तसंच उद्या शिवजयंती असल्यामुळे पोलिसांनी सभेसाठी परवानगी नाकारली आहे। भिगवणच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती। लोकभावना म्हणून भिगवणमध्ये मोर्चा निघणार असून त्याला उपस्थित राहू, पडळकरांची प्रतिक्रिया। ऑनलाईन गेमिंगच्या नादामध्ये हिंगोलीमधील 16 वर्षीय तरुण बेपत्ता। मित्राच्या सांगण्यावरून तरुण थेट दिल्लीला पोहोचला। पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे त्याला घरी सुखरूपपणे आणण्यामध्ये यश आलंय। कल्याणमधल्या लोकलमध्ये चढण्यावरून 2 महिलांमध्ये वाद झाला। एका महिलेनं दुसऱ्या महिलेचा चावा घेतलाय आणि तिचं बोटही पिरगळलंय। या घटनेमध्ये महिला जखमी झाली। पोलिसांमध्ये तक्रार दाखल। नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हा करून फरार झालेल्या 5 आरोपींना भंडाऱ्याच्या धनेगाव इथून अटक करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांची कारवाई। पोलीस अधिकारी असल्याचं सांगत खंडणी वसूल करणाऱ्या तरुणाला गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे। चंदन सांगळे असे या आरोपीचं नाव आहे। यापूर्वी देखील त्याच्यावरती रत्नागिरी, गोंदिया जिल्ह्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल। कारवाईसाठी भंडाऱ्यामध्ये आलेल्या मध्य प्रदेश पोलिसांच्या तावडीमधून आरोपीचं पलायन। पोलीस जेवणासाठी एका ठिकाणी थांबले असता अंधाराचा फायदा घेऊन हा आरोपी फरार झालाय। भिवंडी शहरामधल्या तीनबत्ती बाजारपेठ परिसरामध्ये फुटपाथ आणि रस्त्यावरती झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये महानगरपालिकेची कारवाई। यावेळेला हातगाडी चालक, फेरीवाले आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तसंच महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। पुण्यामधील बुधवार पेठेमध्ये झालेल्या कारवाईचा पोलीस आयुक्तांनी आढावा घेतलाय। अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांवरती कारवाईचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावरती उतरले। पुण्यामधील बुधवार पेठेमधून 11 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आलंय। मुंबईच्या कोस्टल रोडवरच्या संगीत प्रयोगाला स्थानिक रहिवाशांचा विरोध कायम दिसतोय। ब्रिज कँडी परिसरामधल्या 650 रहिवाशांच्या संघटनेचं मुख्यमंत्री आणि महानगरपालिका आयुक्तांना पत्र। रात्रंदिवस वाजणाऱ्या या गाण्यांमुळे रहिवासी आणि वृद्धांना त्रास होतोय असा उल्लेख पत्रात आहे। नाशिकच्या तपोवन परिसरामधील 1700 झाडांच्या प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय। 21 फेब्रुवारीला पुन्हा एकदा लाक्षणिक उपोषणाचा इशारा। भिवंडी वाडा मनोर या महामार्गाची दुरावस्था दिसतेय। कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतरही महामार्गाची स्थिती जैसे थे आहे। धूळ आणि खराब रस्ते यामुळे नागरिक हैराण झाले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह। पवईमधील IIT मुंबईच्या कॅम्पसमध्ये लेक्चर चालू असताना भटक्या श्वानानं अचानकपणे वर्गात एंट्री घेतली आहे। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अनपेक्षितपणे हा श्वान आल्यामुळे वर्गामध्ये हशा पिकला। काही काळ गोंधळाचं वातावरण। अमरावतीच्या वरुड तालुक्यामधील राजुरा वरुड रोडवरती रिक्षा आणि इलेक्ट्रिक बसची समोरासमोर धडक झाली। या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 3 ते 4 जण जखमी झालेत। एसटी आणि रिक्षा चालक पोलिसांच्या ताब्यात। ब्रेक फेल झाल्यामुळे एसटीची बस स्थानकाच्या समोरच्या खांबाला धडक। यवतमाळच्या आरणी बस स्थानकामधली घटना आहे। सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये। एसटीच्या केबिनचं मात्र नुकसान झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।